मस्त आता जेवण वगैरे झाले यांचे. चिप्स खातोय आता. तुला दादानी काय आणलं सहलीवर दाखव. ते गळ्यातलं चेन आणली का? अरे वा. बर एकदम शांतता आहे गावाकडं. जास्वंदीचे फुलं. बघा इकडे खाली मोर दिसला होता विहिरीजवळ. इकडं बंधारा. मोठा बंधारा आहे खूप. आश्रमशाळा. इकडं कसं तरी काम चाललंय. शाळेचं असेल ना. आश्रमचंच काम चाललंय इकडं पण. हे इकडे दत्त मंदिर आहे. दत्त जयंतीच्या दिवशी खूप मोठी यात्रा उत्सव असतो इथं. हे पाय आले बाकीचे. इकडे गावातलं घर आहे. मागच्या वर्षीचा लग्नाचा देवांचा कार्यक्रम इथंच झाला होता. राहत नाही ना कोणी, त्याच्यामुळे एवढं काही साफसफाई आता मागे करून गेले. गवत खूप वाढलं होतं. झाडं आहे, रामफळीचे झाडं आहे, चिक्कूचं झाड आहे, इकडं फणस आहे. हे घर यांच्याच जागेत बांधलं आहे. पूर्ण इथनं जागा अशी. दोघी आल्या. पूर्ण खाल्ला अन्नापासनं. हे घर इकडे मागं. पकड. बघितलंय चिक्कू आहे का? कोणीच नाही आता घरी गावाला राहत. फक्त काही कार्यक्रम असल्यावर तरी मागच्या वेळेस मम्मी त्यांनी कापलंय म्हणून. चिकू नाही आले? तोडले? ए मध्ये नीट पाहून घुसा बर का घरात. इकडे आमची वाडी असायची. सगळे काकड्या, मिरच्या सगळं. पण आता कोणीच नाही लक्ष द्यायला त्याच्यामुळं. इकडे लिंबाचं झाड पण होतं. तिथे खूप लिंब यायचे. हे बघा रायडर. दाखवले असेल ना मामा.
हे बघा चिक्कूचं झाड किती चिक्कू आले. खूप छान बगीचा होता पण आता सध्या कोणीच राहत नाही इथे, त्यामुळे सगळे जण नाशिकलाच राहतात. जेव्हा इथे आजी बाबा राहायचे तेव्हा खूप छान होतं, पण आता आम्ही राहतच नाही. 3-4 वर्षात ना असं एकदा येतो काही असलं तर, नाही तर खूप छान बगीचा होता. इकडे पडवीला स्वयंपाक वगैरे सगळं करायचं, सगळं उस्तरलंय आता. आता बघू काही दिवसांनी विचार चालू आहे घर सुधारवण्याचा, म्हणजे जायला यायला. चला आता आम्ही चाललोय परत. अरे बापरे, किती आनंद झाला बघायला. मयुरी जेव्हा दिवाळी नाही का त्या गाड्या राहायच्या, कपूर आहे ना गाड्यांनी भरलेल्या राहायच्या, इथं मोठ्या गाड्या लागलेल्या राहायच्या. मजा येते. हे गावचं मंदिर आहे इथं, मारुतीचं मंदिर. खायला इथे दुकान होतं, मला बी आठवतं आता बी दुकान. गावातले लोक गेले आता अर्ध्याच्या वरती मळ्यात राहण्यासाठी. सगळे आता मळ्यात राहायला गेले. हे मंदिर मागच्याच देवांचा कार्यक्रम इकडं होता, मंडप वगैरे टाकलेला होता खूप मोठा. ह्या जोत्यापासून पूर्ण मागपर्यंत जागा आहे. सगळं पडलं आता, पडीक झालंय सगळं. आता हे उस्तारतील. सगळे सागवान लाकडं आहे, दरवाजे. इकडे खाऊवरनं भांडणं झाली आहे, कारण की गावाकडचा खाऊ खूप भारी लागतो. शहरातल्या चॉकलेट बिस्किटांपेक्षा गावाकडचे चॉकलेट बिस्किट छान लागतात. हे चालले दुकानात चालले आता. हे आम्हाला आण बर का. नाही नाही, तुला गाडीवर नेणार नाही. मग फोटो पाठवल भरत पावलं तुला गाडीवर नेणार नाही. कोंबडा 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 कोंबडा. चल येतो का आमच्या सोबत संध्याकाळी, मस्त आपण फिरू. अरे इकडे तिकडे नाही, तिकडे कुठे चालला. अरे इकडे या वरच्या अंगाला चालला तिकडे. चला आता चहा प्यायला आमंत्रण आहे आम्हाला, एक ठिकाणी चहा पिऊ. कोंबड्यांच्याच घरी आमंत्रण आहे वाटतं चहा प्यायला. चिल्लर गँगचं खेळायचं काम चाललंय. छोटासा झोका लावलाय लहान बाळाला. पाच वाजलेले. आज दिवसभर एकदम आफट वातावरण होतं सगळं, असंच ऊन नाही काय नाही. आता थंडी वाढली थोडीशी. गाव हे खालपर्यंत गाव आहे इकडं पूर्ण. हनुमान मंदिर.
4 लोक मळ्यातच आहे, बाकीचे आम्ही आलो होतो सर्व गावामध्ये. आपण मंदिरात जाऊन येऊ पाय पाडायला. हनुमान मंदिर ठेपणपाडा. बजरंगबली की जय. महादेवाची पिंड आहे, गणपती बाप्पा आहे, बजरंगबली आहे. बकऱ्या चारून आल्या आता. हळूहळू जनावरं पण येतील, गाई म्हशी. सर्व आता घरात. काही लोक मळ्यात गेलेले असतील आणि बाकीचे तर बंदच आहे. इथे दुकान आहे. मोबाईल घेतला का तुषार? चार्जर. हे इथं दुकान आहे. संध्याकाळची तयारी चालू आहे. मस्त चिकन मसाला घेतला, झणझणीत चिकन बनवतात चुलीवरती. 2 गँग पायी येत आहे. हे बाकीचे इकडे पुढे चालले. बाय बाय. किराणा दुकानात आलोय आता. या तातूला पण काहीतरी खायचं आहे. नुसतं तोंड झालं याचं, काही ना काही खातोच हा नुसता. चहा पितो, परत त्याच्यावरनं हे खातो. काय? हां, चहा नाही पिला. पण मग तू काय खाल्लं ते? चॉकलेट घ्यायचं आहे तुला? काय घ्यायचं आहे? हां घे, घे ना. किती पाहिजे? घे दीदी. हे 2 दे का? हे बघ. अजून काय घ्यायचं रे? घे ना. अजून काय द्या? 5 द्या झाला. तिकडं पण आहे अजून. ते पोरं पण येणार, त्यांना घ्या ना काहीतरी. त्यांना घेतलं ना कुरकुऱ्यांची. घेतले का? ठीक आहे. कागदात दे बांधून एखाद्या. याला दे इथं खायला, हे बाकीच्यांना दे. दे काय आयटम. चल मला घेतला नाही काय? मस्त रे. काय झालं लागलं माहिती का? सोया स्टिक, टोमॅटो फ्लेवर. स्ट्रॉबेरीचे मळे इकडे आहे बघा. स्ट्रॉबेरी मागच्या चालू होतं, आम्ही खूप खाल्ल्या होत्या आणि घरी पण खूप नेल्या होत्या. बघा इकडं. बघा इथं पण स्ट्रॉबेरी लावलेली. इकडं टुर्नामेंट चालू आहे क्रिकेटच्या. 20-20 ओव्हर. शेततळ आहे इथं. इथे काय लावलंय हे काय माहिती. कांदे लागवड चालली इकडं. कांदा आहे. कांदा लावला इकडं. बघतो ना. हा 20-20 ओव्हरच्या मॅच. 2020 ठेपणपाडा प्रीमियर लीग. मस्त ग्राउंड बनवलंय, खूप मोठं.
कॅच आउट. चौका नाही बाउंड्री की तरफ 4 रन. गहू पेरला इकडे. बंधाऱ्यावरती आलोय आम्ही आता. मोरांची वाट बघतोय. मोर येतात पाणी प्यायला या टायमिंगला. अजून तर काही नाही दिसत आहे. ते जनावरं पण येत आहे. लवकर पाणी त्याच्यामुळे नसेल आले. आम्ही आता नळवळा पाडायला चाललोय. वायर होल्डर आणि आलं लसूण पेस्ट आणण्यासाठी. जॅकेट वगैरे घातलेले. खूप थंडी वाजते इकडं. पूर्ण जंगल भाग आहे हा सगळा. इकडे जंगली प्राणी पण खूप आहे. खूप मोठं जंगल आहे लांबपर्यंत मध्ये इकडे. इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे इथे. त्याच्यातनं आपण वायर वगैरे घेऊ आता लावण्यासाठी. हा 5 मीटर का होल्डर बल्ब. बल्ब वगैरे घेऊन झाले. वायर घेतली. आता जाऊ घरी. कांदा लसूण पेस्ट राहिली अजून. आता किराणा दुकानात घेऊ तिला. भरपूर मोठं गाव आहे. आलं लसूण पेस्ट घेऊन झालेली आहे. आता आम्ही चाललोय घरी. घरी मस्त चुलीवरती बेत आहे आज. टिक्का मसाला आणि चुलीवरचं चिकन. छानसं वातावरण झालेलं आहे सर्वीकडे. गाड्यांचं कसं करायचं. थांब ना. चाललोय गवतातनं आम्ही. मोठी गाडी जाते पण आता रस्ता नसल्यामुळे आम्ही 2 व्हीलरच घेऊन चाललोय आणि मोठी गाडी लावली मागेच. कॅमेरा तेवढं काही खास दिसत नाहीये पण प्रत्यक्ष अनुभव खूप छान आहे. इकडे बांबूचं काम चाललंय. सगळेजण बसले. इकडे चिकन पण. मॅरिनेशन केलंय चिकनला. टिक्का मसाला. इकडे भात शिजलाय. आलं लसूण पेस्ट वाले आले की मग एक साईडला चिकन बनेल आणि एक साईडला टिक्का बनेल.
घरची आलं लसूण पेस्टच भारी असते मीठ दे ना हे जरा असं वेगळं. शेफ तुषार आहे इथे चिकन टिक्काचा. चुलीवर चिकन शिजतंय मस्त. चिकन 65 साठी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. इकडं तेल, ये है चिकन, ये है तेल और ये है रेवा, ये बनाने वाली है. हाय गुड्डी, हाय गुड्डी. इकडे टिक्का तळत आहे, अजून तेलच तापलेलं नाही वाटतं. चिकन 65. गरम गरम आहे. हे बघ कशी खाते मांजरी सारखी. तिच्या मांजरीची सवय लागली का तिला? झाली जेवणाची तयारी, आता जेवायला बसू. चिकन तयार झालं. इकडे जेवायला बसली गँग बघा लाईनशी. वीरू इकडे बसलाय. महिला मंडळ बसले आता जेवणासाठी. तुम्ही दोघात मिळून लावा. पैशांवर चालू आहे डावणार. काय काय वाटतं कोण जिंकल? मी वाटले 6 रुपये राहिले त्याच्यात माझे. म्हणजे किती? 2 3 त्यांना साईड नाही 17 ना? मी बंद नाही 17 मी पाहून आली पण पाहून आली. माझे 17 बघून आले. मी बिल पाहत ते बंद आहे. देश हो चल. येतो. किती नाही मी पैसे पैसे देणार. लाडी गेली. किती राहिले माझे? 17. हा 17 आहे. 17 हा 17 अजून 2 अजून 2 हा अजून 2 देतो. 15 राहिले. हा नाही 2 निकच त्या 4 ने 4 बघितले हा मग 4 ने येईल. 4 ने आलो हा. 4 आणि 3 5 गेले. 4 4 5 6 7 गेले. 7 गेले हा. माझे 5 रुपये बाकी होते ना. हा. मी परत किती मी आले 4 मी आली म्हणजे माझा आता 1 रुपया वाचला. बाकी. नाही 1 रुपया नाही याच्यात. मी पण ते साईड शोकत ना मग आपण दोघी बघून घेऊ. दाखवा ना मला. चिल्ला तू सडक आता आपण आहे ना. काऊन नाही आलाय. साईड शो. 2 रुपये हा दाखव मला काय लय गागता रे. अबे अबे. थांब ना मला तर पाहून दे पहिले. अरे पण कलर कसला कलर तुझ्याकडे? कुठं कलर होता? येड्यात काढतो का? मी किती जिंकली 24. 9 आले. असं पॅक करत घेते ना डायरेक्ट. हाय चमी काय ना ना नाही खाली काय हे आहे ना. अरे तू तू चालते का पॅक चालते करते का पॅक करते? आलो मी. हा मग मी एक आलो बरं का. 18 रुपये. 1 रुपयाचे तुरतील 2 रुपये. मी पॅक तुझं करतो का पायल बंद आहे का? बंद आहे चालू द्या. काहीच नाही पचका आला. पचका आला. माझं एक लावलंय. ए अरे फाटेल नोट लावली. फाटलेला डाव लावला म्हणून तिने गोळा करून ठेवली ती बरं का नोट. दाखवा इकडं. नोट दाखवा नोट. नोट दाखवा नोट दाखवा ना. फोन पे आहे ना. ह्या तुषारने बघा कशी नोट लावलेली आहे बा. कोणत्या कोणत्या कसिनो मध्ये एंट्री दिली याला.
तुझ्याकडे आता फक्त चार पोहोचले धर लगातार आता तुझ्या आठ खेळता नाही दिसत. ऐक रे धर. भांडा भांडी चालू आहे इकडे, फुलमस्ती चालू आहे. 2 4 आणि फुल बनाया. कोणी उल्लू बनवलं? अरे उल्लू बनवलं त्यासाठीच त्याने पत्त्यांवर पैसे काढलेत. पहिलंच मी दिलं होतं तुला विचार. मला दे तेव्हा पण पैसे होते. मी तुला पहिले डाल किती दिले? 2 रुपये दिले ते. खेळते का? हे नाही हे तुला घे मला जाऊ दे. नाव मी इथेच लावायचे. धरा. तुम्हाला लावायचं. गुड्डी पैशांवर लक्ष ठेवायला आता येऊ का? शकतं पैशांवर लक्ष ठेवायला तू विरा इकडं आणि मला दाखवलं मी तुला. आणि ते नाही ना, बा- गरम गरम चहा पिऊ मस्त. हा कसा दिसतोय ते घालून ये. मी घेतला मला. शक्तिमान नाही का? सगळीकडे सेम आहे, कोणता पण उचल. सेम आहे रे हे पटकन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.